तर बसा इथे. वेलकम, स्वागत आहे तुमचं सुनीता सावंत चॅनलमध्ये. पुन्हा एकदा सुस्वागतम. जे ते उठलाय, चहा पितोय. जागृती तर कशी उठली तुम्हाला माहीत झालं असेल की माझ्या हातातनं तो सोसायटी थिंग्स म्हणजे आम्ही त्यांना शॉर्ट फॉर्म बंगाली बोलतो, तर ते बंगाली वर्ड्स माझ्या हातातनं बाहेर पडला. त्याच्या पायाला ना धागा, त्याच्यामुळे मी त्याला पकडून काढायला गेलो, तो उडाला. पकडला परत असं आम्ही त्याला टाकला अंगावर फडका. तर आता आतमध्ये आली, तर आता काम करूया. मग असं वेळ जातं दिवसभरात. जतीनला म्हणते लग्न कर लवकर, एखादा जॉब मिळाल्याशिवाय लग्न कसं करणार. मग मी नातवंड सांभाळत बसेल ना, नातवंड सोडून जाणार नाही. पण पक्षी प्रेम मला माहीतच नव्हतं. मला फक्त मनुष्यावर माया प्रेम करायचं, नात्यातल्या लोकांवर नव्हतं एवढंच. पण आता हळूहळू खरंच आयुष्यात एकानं तरी, मुंबईत आपण राहतो, आपण बोलतो आपल्याला कुठे जागा काय. मला खूप भरपूर जागा आहे बाबा, खूप जागा आहे. तर मी काहीही पाळू शकते, पण आम्हाला तो कुत्र्याचा खर्च परवडायला पाहिजे ना. कुत्र्याचा खूप खर्च असतो. कुत्रा पाळणं म्हणजे त्याला तुम्हाला वर्षभराचं सगळं हे होऊन जातं. ते पण खरंच असावं काहीतरी जीवनात. प्राण्यांना पक्ष्यांना माया ममता त्यांच्या, आपल्याला काहीतरी क्रिएटिव्हिटी घडते आपल्या हातातून, काहीतरी आपल्याला अनुभव येतो, पाहायला मिळतं. आपल्याला निरीक्षण, आपसूक निरीक्षण होत असतात. आता बघा ना, मग मी किती हे झाले असं की आपल्याला असं वाटत होतं की हेच जीवन आहे. पशु पक्षी निरीक्षण आपल्याला वाटायचं जंगलातच जाऊन तिथे बसूनच दुर्बिणीद्वारे पक्षी निरीक्षण करा. असं नाही आहे. तुम्ही घरी पण पक्षी आणून त्यांचं निरीक्षण करू शकता. आता कढई ठेवली, मस्त तापली. तर हे बघा, आता तापली ती. आता माझं कसं आहे, माझं वेगळ्या पद्धती आहेत. मी कधीच कोणाला काही सांगत नाही. फार थोड्याशा तेलात आपल्याला ते सगळं करून घ्यायचं आहे. मग नंतर दुसरं तेल टाकून ते तेल त्यात ॲड करायचं आहे. तर पाहत राहा, अशीच बघत आहात. तर आता हे आधीचं आहे. मी 1 लिटर आणले, पण हे आधीचं आहे. तर हे बघा, हे असं आपण की नाही हे आधी संपवून घेऊया थोडंसं. स्लो गॅसवर स्टीलची कढई लगेच तापते, लक्षात घ्या तुम्ही. झालं हे. मी काय करते, माझे खूप सारे म्हणजे डोकं लावून करायचे असतात काम. तर थोडंसं हे पण आहे तेज आपलं. तर हे आहे तिळाचं ऑइल आहे. तेजचं खूप छान आहे. मी तेजचं, राईचं, मोहरीचं पण वापरते. तर हे तिळाचं तेल एक आपण साधारण 50 ग्रॅम दोन्ही तेलं झाली. आता सुरुवात होते. ते छान टाकते आणि नंतर जे आपल्याला एवढं तेल 1 लिटर अख्खं करायचं आहे ना, तर आपल्याला ते तेल एवढ्यात नाही ओतायचं. आता तुम्ही बघू शकता की मी की नाही, मी सध्या ह्याच उजेडात करते. तर हे बघा, दिसलं तुम्हाला. तर आता आपल्याला लाईट लावावी लागणार आहे, छोटी आपली या बाजूची. ला 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 म्युझिक सासो. तर आता मी ना कांदा आहे त्याला टेचणार आहे यानं. तुम्हाला सांगते की आपल्याला ह्याची काजळी नाही घ्यायची. तर हे बघा, काजळी नसलेली असे हे ऑलरेडी त्याच्यात टाकलेत मी. काजळीवालं नाही घ्यायचं आपल्याला, ते काळं. आणि हा भाग नाही घ्यायचा, हा नाही. आणि जे काळं झालेलं आहे ते वाटलं ना असं, तर चाकूनं कापून ते पुसून काजळी वगैरे घ्यायची आहे. आईशाबाश. तर हे बघा, असे तुकडे केले आणि असे फडक्यानं मी पुसते. आता तुम्हाला दाखवत नाही आहे, पण हे बघा असं फडक्यानं पुसलेले हे कांद्याचे तुकडे त्याच्यात टाकायचं. तर ते बघा आता कसा फेस यायला लागला आहे.
तर ही काजळी वगैरे आठवणीनं ही काजळी नाही त्याच्यात टाकायची, कांद्याला काजळी आलेली आजकाल कुठं हे बघा अशी, तर कुठे सेम फोडणी मारतो ना एखाद्या पदार्थाला आपण, असाच प्रकार आहे. त्याचं डोकं लावायचं तर तुम्ही पाहू शकता. थांबा हा, मला जरा हा तेल कसं आहे ते आधी बघू दे, कारण माझ्याकडे 2-3 प्रकारचे आहेत ते. कच्ची घालून सरसो का तेल आहे, तिळाचं कुठे गेलं मग, मी सरसोचं ओतलं पण चालतं ना, अतिशय उत्तम. सरसोचं तेल तर अतिशय उत्तम. खोबऱ्याचं तेल तरीच म्हणते फेस कसं वेगळं लागलं तर चालतं ना. सरसोचं तेल तर डोक्याला लावायचंच असतं, आता थंडी येते. तर हे बघा असं चांगला हा टॉवेल आहे इकडे, या टॉवेल नाही बघा असं पुसून घेते तो कांदा, ती काजळी. तर आता आपल्याला एक लाकडी चमच्याचा वापर करायचा आहे. तर त्या दिवशी मी की नाही रेडीमेडच्या बाजूला की नाही, अरे या कामं करायला गेले की दुसरं काय काय हे धडाधडा आपटते बघा. हे बघा त्या दिवशी की नाही मी हा एक घेतलेला 60 रुपयाचा आणि हा एक घेतलेला. आता मी ह्याचा वापर करते, अगदी घासून बिसून तेव्हा ठेवलेलं. आता कलर नाही ना उतरणार सुनीता, नाही. तर चला, तर एक कांदा चिरून टाकलाय. तर आपल्याला कांद्याला वेळ लागतो ना, म्हणून तोपर्यंत मी मेथी पण हे करते. मेथी गाळून घेतली. त्या पक्ष्यांच्या नादात हे राहिलं ना, हो गाळून जरा इथे. पण तोपर्यंत कांदा मस्त आपला स्लो गॅसवर हे बघा गाळून घेऊन असं छान रगडलं या टॉवेलला, तर ते काय त्यातलं पाण्याचा अंश लगेचच निघतो. हे बघा हा बघा असं बघितलं हे दिसतंय का. तर झालं हे. आता हे बघा इथे ओलं आहे ना, तर त्याला पण मी आता दुसरा कांदा टेचताना तेवढी ताकद कुठून आणायची, तेवढा वरवंटा वगैरे नाही आपल्याकडे, तर अशी टाकून घ्यायचे आठवणीने आणि ह्याचे जाते तर चांगलं उतरू दे. हे असे हे पण टाकायचं, काय बोलतात त्याला, कवर पण टाकायचं. कांद्याच्या कवरचं पाणी मी ठेवलं झाडांना एका पिशवीत. काय झालं एवढं कसं पांढरं झालं, तर त्याचं 2 कांदे टाकलेत. हे त्याचं हा भाग नाही टाकायचा, तो अतिशय उग्र. आणि तर हे स्पेशल कांदा ऑइल आहे, कांदा ऑइल, ऑनियन ऑइल जे आपण केसांना लावतो. तर मी सगळं मिक्स करणार आहे. हे बघा हा पण एक छान असा पापुद्रा कवर कांद्याचं टर्कल ते पण टाकले. तर आता मेथी पण झाली, टाकते. हे बघा जाऊ दे. स्लो गॅसवर कढई स्टीलची जाड बुडाची, अगदी मस्तच. आता हे झालं, आता काय राहिलं, आता आवळे राहील. मी तुम्हाला मेन दाखवते, मग मी मध्ये पॉज करल. कांदा कापल्यासारखा आवळे पण टाकायचे, मधलं बीज नाही टाकायचं नाही. तर हे बघा मी आता एक साधारण अशी कापून घेतली, हे बघा असे. तर ते टाकते आणि मी पॉज करते, मग दुसरं दाखवून. तर ही आता आवळे पण छान शिजत आहेत स्लोवर, आणि आवळे शिजत आहेत. आणि हे बघा आता हे
कढीपत्त्याची पानं आहेत आणि एक लिंबू, काल लिंबू सरबत पियालेलं तर त्या लिंबाचा छिलका ठेवलेला आणि ही तिकडे कोपऱ्यामध्ये आमच्याकडे जास्वंद आहे त्याची पानं आहे. तर हे सगळं मस्त असं शिजते. तर आता कांदे, आवळा, पानं सगळी, मेथी शिजते. तर कांदे मी मोजकेच टाकलेत आणि आवळे 7 टाकलेत. आता आपल्याला ॲलोवेराचं काम आहे. आणि कसं या मोसममध्येच आवळे मिळतात ना, 12ही महिने मिळतात कधी कधी, पण आत्ता असे चांगले आवळे आलेत बाजारात. काही बाई म्हणत होता कुठे इलाहाबादच्या आहे, उत्तर प्रदेशच्या आहे, चांगले दिलेच. 1 किलो आणले. आता मुरंबा बनवणार आहे. तर आता ही कलौंजी पण टाकते. ते सगळं असं स्लो गॅसवर मंद याच्यावर त्याचं काम करत असतं. ते शिजत असतं, शिजू देतात आहे. गरबळ काय छान सुटला आहे, सुगंध आहे. लिंबाची साल पण टाकली. तर मला आठवलं मी लोणचं बनवलेलं त्या आम्ही तिकडे राहायला होतो एक 5 वर्षापूर्वी. 1 वर्ष पण नाही, लगेच आलं इकडे. तर तिकडे मी छान लोणचं बनवलेलं आणि ते विकलेलं पण तिच्या मैत्रिणीच्या आईला, पूर्वाची मम्मी. आता आठवलं. तर हे आता ही सगळी पत्री पण आहे, कढीपत्ता, परत तुम्हाला सांगते जास्वंदाची पाने आहेत, कढीपत्त्याची आहे. ते माका बिका नको, कारण माक्यानं डोकं दुखतं माझं आणि मी माका तेल एकदा फेकून दिलं पण वापरलं नाही. ज्यांचं डोकं दुखतं त्यांनी माक्याचा वापर नाही करायचा. माका एक वनस्पती आहे जी अशी तुळशीच्याच पानासारखी असते आणि तशीच वाढ होते गवतासारखी. पाणथळ्यावर असते गावाला, ओढ्या नाल्याकडे. तर माका कसा त्याला म्हणजे महाभृंगराज म्हणजे ती नको मला जास्त. फक्त हेच आहे नीम लिंबू. डोक्यात खाज येत असेल, डॅन्ड्रफ असेल तर थोडंसं तुम्ही ह्याचा पाला पण टाकायचा, लिंबाचा पाला, कडुनिंबाचा. तर मी पावडर टाकेल नंतर, माझ्याकडे आहे जी मी झाडाझुडपांना वापरते आणि ह्याच्यासाठी आणलेली. ते एक डॉक्टर ओट्स नाही, डॉक्टर काय बरंच काहीतरी आहे. आता ह्याच्यात सगळे ते केस्ट्रॉल ऑइल वगैरे येणार, केस्ट्रॉल. आता ते मस्त असं राहतं. ते छान असं मंदाच्या हे बघा चालू आहे त्याचे प्रोसेस अशी बुडबुडायला. ते सगळं तेल नाही गरम केलेलं, ते नंतर. आधी ह्याचा अर्क उतरू द्यायचा. हे बघा हे ते लिंबू आहे, लिंबाची साल आहे. आता हे लिंबाची पाठची बॅक साईड आपण ठेवली आहे. ही कलंजी आहे, ब्लॅक दिसते. ते हा कांदा जास्त करून आपल्याला हे असं स्लोवर ठेवलं की या कांद्याचं आणि आवळ्याचा ज्यूस आणि खाली मेथी पण आहे. 1 मिनिट, मेथी पण आहे. तर ती मेथी पण मस्त अशी शिजते आणि मेथीला ना भिजवलेली आहे, त्याच्यामुळे तिच्यातलं तेल चांगला अर्क होतं. जास्वंदाची पण पान आहे, आलं का लक्षात? जास्वंदाची पान आहे. मेथी पण टाकली मी. ते आता याच्यात सगळ्यात कुठं घुलमुलून गेली, हे बघा दिसली मेथी. तर असं आपण साधारण स्लोवरच ही प्रोसेस चालू ठेवायची. सारखं हलवत नाही बसायचं. जरा एक 2-3 मिनटं, 4-5 मिनटानं मग ते खालची बाजू वरती करायची असं. तर वरती मस्त. मला वाटलं तिळाचं तेल आहे, बघितलं का? कधी धांदरटपणा नाही, धांदरटपणा असं नाही आहे.
एकाच टायमाला मी 3-4 व्हिडिओ बनवते, मग नंतर आठवडाभर अपलोड करते. तर आता बघा सकाळपासून हा 3रा व्हिडिओ आहे. तर आता आपल्याला हे असं स्लोवर चालू द्यायचं आहे. बस झाले ते 2 कांदे ठेवले, 3 आवळे ठेवून दिले. उगाच जास्तीचं नको, कारण आपण घेतो पण आपल्याला हळूच ते बॅलन्स ठेवायचं असतं, सगळं प्रमाण बॅलन्स. तर असं हे सर्व आता मी कोरफड आहे म्हणजे आपला ॲलोवेरा, त्याचं ऑइल काढून घेते, त्याचा तो गर काढून घेते. ऑइल नाही सॉरी, त्याचा तो गर असा चाकून आता काढून घेते. तर मी पॉज करते. तर हे बघा साधारण हे बघा हे असं दोन्ही बाजूनं हे असं आणि मग चमच्यानं ओढून घ्यायचं. आधी असं मधोमध असं धरून सुरीनं हे बघा असं मधोमध धरून मांसल भाग हे असं तर ह्याचे काटे लागतात. हे बघा हे मी जतीनला खूप खायला द्यायचे, लहान बाळाला जाबूला पण. हे काढायचं एका वाटीत. आमच्या त्या वाट्या असायच्या. मुलांना कफ झाला, काही मुलं खोकायला लागली, औषधं देऊन पण मुलांचा कफ काही निघत नाही. मग हे बघा या अशी आमची कायम असायचे, काळे पडायचे. तर आता मिष्टायला लागलं हातात ना, ते गुळगुळीत आहे ना. तर ह्याच्यामध्ये असा गर काढायचा आणि तो गर मुलांना घशात कोंबायचा. काय जमलं करायचे पण द्यावं लागायचं द्यायचं. तर मग ते खाल्लं की पुढील संध्याकाळी, दुपारी दिलं तर संध्याकाळी, रात्री दिलं तर सकाळी त्यांच्या त्या मलमूत्रात ते मलमध्ये टॉयलेट ह्याच्यातनं ते निघून जायचं. कप पडतं. आपण पण खाल्लं तरी चालतं. काय करणार, एखाद्याला कसं तरी मन तयार करायचं आणि त्याला बाबा करायचं आणि गिळायचा. ते ह्याच्यात काहीतरी माझी सासू सांगायची की काय कडू किराईत नावाची एक वनस्पती आहे. तर ते गावाला गेले की कडू किराईत घेऊन यायचे, ज्यांच्याकडं बाळं लहान असतात ना, सुनबाई बाळंतीण झाली किंवा घरी नातवंड आहे, ती गावाला गेले की हमखास कडू किराईत म्हणून एक वनस्पती आहे, सुकलेली पण ठेवतात जसं तुळस कशी. मग ते कडू किराईत प्लॅस्टिकमध्ये ठेवलेलंच असायचं. मग ते पण द्यायचं आम्ही. तर हे बघा असं चमच्यानं आता ह्या अशा प्लेट्स निघाल्या. ते बघा असं चमच्यानं मी काढलं ओढून. तर हे बघा एक असं अशा त्या प्लेट्स पडल्या, ते टाकायचं. टाकले तर हे बघा ही दुसरी प्लेट्स. तर मुलांच्या काकांनी हे मला असे तुम्हाला दाखवलं ना व्हिडिओमध्ये, खूप सारा आनंद दिले आणि झाड पण दिलं. तर हे केसांना चांगलं असतं. हे बघा चांगलं आहे, गावठी आहे, कुठून त्यांनी दिले, त्यांच्या घरी तिथे वरती लावलं आहे वाटतं, गावावरून आणलं असे. तर मग मुलांना कफ झाला ना की आपले हे डॉक्टर 1000-1200 पण किती देऊन त्या काळात, ते बघा त्या काळात पण हे आयुर्वेदिक खास. तर मला कोकणी माणसांकडून हे छान शिकायला मिळालं. हे आमच्याकडे मी कधी, कारण माझ्या घरी माझी बहीण यायची बाळंतीणला वगैरे, तिची सगळी मुलं मीच डिलिव्हरी त्यांची. पण त्यावेळेला मला असेपर्यंत असं कधी एवढं दिसलं नाही जेवढं कोकणात. खूप, कारण त्यांच्याकडे कसं डॉक्टर वैद्य ह्या दुर्गम भागात राहणारे, तर त्यांच्यामुळे या गोष्टीला. आणि शेवटी म्हणतात ना तिकडे झाडं खूप आहेत ना, झाडं. आता बघितलं तर आपलं तेल उडून जात नाही आहे. आपण कमी तेलामध्ये हे सगळं आधी शिजवतो. तेल पण टाकणार आहोत, असं कसं टाकणार, पण आधी जरा ह्यांची जी शिजण्याची जी प्रोसेस असते ती वेळ खाऊ असते आणि स्लो गॅसवर. तर स्पेशली याला 1 तास काढावं लागतं. तर आता मगाशी जो कच्चेपण होतं ते आता कुठल्याही या गोष्टींमध्ये हे जे सर्व इन्ग्रेडियंट्स आहे यामध्ये तो एक कच्चापण गेलेला आहे. म्हणून मी या
हे बघा आता मग साधारण हे बघा असं सपाट झाले सगळ्यांनी, हलकं पण झालं, हे जड होतं तर चांगलं खेचून घेतलं. एक झालं, आता ही दुसरी पण अजून इकडे अर्धी बाकी आहे. ते खेचताना ना चमच्यानं अगदी इझी निघतं. तुमचा स्टीलचा चमचा आणि खाली सपाट लेवलला ठेवायचं, सपाटीला. तर ते कडू गिर आहेत किंवा दुपारची त्यांची आत्या वगैरे आली, मुलं खोकताना पाहिलं की मग म्हणायची गो वाईज बंड्या कडू किरायत देते, किंवा आपण म्हटलं ना की आई कप, त्याला कप झाला गो त्या का व्हायचं हे दे ना, कोरफड दे, कोरफड गरम करायची अख्खी अशी कोरफड तुम्ही गॅसवर अशी हा एवढा तुकडाने गरम करायचा, गॅसवर असा पकडायचा आणि ते गरम केलेलं द्यायचं. हा ते काढायचं आणि अजून काहीतरी द्यायचं, आता मी विसरले, अजून त्याच्यात एक काहीतरी इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचं आणि मग ते हा जतीन काय खाल्लं बघायला आता गुळगुळीत लागतं ना, मग त्याला कसं जरा काहीतरी असं जवळ, लहान बाळा काय घेतं दुधाला घेतलं की ते खाते, पण जरा मुलं मोठी होतात, 4-5 वर्षाची मुलं खात नाही. मग अशा वेळेला काहीतरी करून कशाला तरी पदार्थात टाकायचे. मम्मी कसं लागतंय, मग नाही चांगलं लागतंय असं म्हणून त्याला खोटं बोलून द्यावं लागायचं. म्हणून तो असा एकदम असा हे बघा, म्हणून तो असा एकदम धडधाकट आहे. कारण हे सगळं आयुर्वेदिक हे आपलं म्हणतात ना, आधी ती सगळी औषधं केली ती पण चालू आणि हेही चालू, दोन्ही चालू. पण ते चालू करून नाही उपयोग झाल्यावर मग हे करायचं, ही प्रोसेस असते. मी आता हे असं छान टाकते. तर आपल्याला ही एक कोरफड म्हणजे अर्धा 2 घेतले, खूप झालं. ते ॲलोवेरा आणलं आहे मी, बोरोप्लसचा आणला आहे, 65 रुपीजला आणलं आहे. मग मी तेच टाकायचे. तर हे मी गरज आहे, याचे खूप सारे फायदे असतात. आपल्या चेहऱ्याला पण हे लावून ठेवायचं थोड्या वेळ. आता थंडीच्या दिवसात सॉफ्ट स्किन होते. हे बघा मस्त निघतंय. तर आता व्हिडिओ पॉज करते कारण मग नंतर बोलूया आपण. तर हे बघा, हे असे सगळे 1 2 3 4 5 6 7 आवळे घेतले. तर हे एवढं, आणि हे कांद्याचं काही नाही टाकलं, हे खूपच काळं झालं आहे. तर एक साधारण हे बघा, ही अशी प्रोसेस आहे. हे बघा मस्तपैकी. आता त्याला हे असं फक्त कमी तेलामध्ये हे असं भाजून घ्यायचं, शिजवून घ्यायचं, आणि मग आपल्याला हवं असलेलं ऑइल जितकं पाहिजे तेवढं ऑइल यात मिक्स करून ते पण गरम करून घ्यायचं चांगलं. हे बघा, तर तुम्हाला दाखवण्यासाठीच मी हे असं कलौंजी, मेथी दाणा, कलौंजी दाणा, आणि हे सगळे पत्रे आहेत, कढीपत्ता, जास्वंद. तरी तुळस नाही टाकली, आणते जाऊन तुळस. आता श्यामा काय आणि रामा काय टाकूया. तर हे बघा, हे तुळस पण घेऊन आले, धुतलं, चांगले पुसले, तर ही पण टाकते. तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे कारण प्रोसेस मोठ्या आहेत. तर आता ह्याला ना असा छान असा ब्राउनिश काळा असा कलर यायला लागला आहे. तुम्हाला सांगते काळं काय पडलं, पानं सगळी काळी व्हायला लागली. आणि अजून कांदा आहे तो पण असा
बराचसा काळा झाला आहे. कांदा चुलीत टाकतो बघा तसा झाला आहे, चुलीत टाकलेला भाजलेला कांदा. फक्त आवळे अजून थोडेसे कच्चे दिसत आहेत. बाकी आपल्या सगळ्या पत्री जेवढ्या टाकलेल्या पत्री तर त्या पूर्ण अशा हे झाल्या, काळ्या व्हायला आल्या. स्टीलची कढई असल्यानं थोडंसं खाली खाली लागते म्हणून हलवावं लागते. तर हे आपल्याला शिजवून दाट अर्क होतं आहे त्याचा. तर असं हे बघा हलवते मी, असं मस्त स्मेल घरभर सुटली. हे बघा दिसलं. तर ही खूप स्लो पद्धत आहे. आणि हे ते ऑइल आहे, तर मी दाखवते ते बसा. तर तुम्हाला सांगते हे ते ऑइल आहे जे जतीनला फार आवडतं, त्यानंच उचललेलं. तर ह्या ऑइलचं नाव आहे, इकडचं गेलं वाटतं, इकडचं समोरचं गेलं, पण तुम्हाला ह्याच्या आतमधून दुसऱ्या याला बघा दिसत असेल. तर बघा नारळ आहे, कोकोनट, वॉलनट, आमला, ॲल्मॉन्ड, जोजोबा, अजून काहीतरी आहे बाई. 5 झाले आणि खाली मला काही दिसत नाही आहे. 7 प्रकारचे ऑइल आहेत, 7 ऑइल्स. तर वॉलनट, कोकोनट, ॲल्मॉन्ड, आमला, जोजोबा आणि बाकीचे अजून खाली आहेत बाई 6-7, अजून 3 काहीतरी आहेत, ते काय मला दिसत नाही आहे. तर हे तेल मी घेतलेलं फार महाग आहे, 305 रुपये. मग 300 रुपीज, 3 आणि वर 5, 305 रुपये. तर याची 10/2025 आता ऑक्टोबर लास्ट आहे. मी सांगते ना, गेली 2 वर्ष वापरतोय जतीन. फार सुंदर तेल आहे. काय मी लावलं काल, डोकं दुखायचं हलकं कसं थांबलं. तर 500 मिली आहे ही. तर इथे लिहिलं आहे अप टू 20x स्ट्रॉंगर आणि ऑल डे सेट आणि मेक्स हेअर. तर हे इमामी लहानपणी आम्ही जेव्हा चित्रपट थिएटरमध्ये जायचो तसे आवाज यायचा, असे ॲडव्हर्टाईज. सुगंध काय इमामी. तर हे इमामी 7 ऑइल्स इन 1 असं हे आहे प्रोडक्ट. मी वापरले, खूप छान आहे. सुगंध खूप सुंदर, बॉटल हे फार छान आहे. तर आता मी याच बॉटलमध्ये हे ऑइल तयार झालेलं भरणार आहे, याला धुवून स्वच्छ पुसून. आणि आता ऑक्टोबर लास्ट आहे ना, तर अजून वेळ आहे, तोपर्यंत संपलं तर बरं आहे. नाहीतर तुम्ही असं उरलेली कुठलीही तेलं, ही अशी देवाला तेल लावतो त्याच्यात सुगंधित ऑइल म्हणून, पण त्याचाही एक एक्स्ट्राची टिप्स म्हणून सांगते. टिप की देवाचं कुठलंही निरंजन लावतो तर त्यावेळेला तुम्ही अशी तेल पण त्याच्यात टाकू शकता. काय लागतं, मी तसंच करते, कारण ते इसेन्शियल ऑइलमुळे मला हा नाद लागला आहे, नाद खोळा सुगंधाचा. तर मी आता मुलं बोलली एवढाच महिना आहे मम्मी, एवढं जर नाही वापरलं तर काय करणार. म्हटलं देवाला जाळूया रोज संध्याकाळचं ऑइलमध्ये टाकायचं, किंवा स्पेशली ह्याचा दिवा घरात करून ठेवायचा. तर दुपारी एक व्हिडिओ करणार आहे. तर हे ते ऑइल आहे, हे आता सध्या म्हणजे डोक्याला आहे. तर आता हे बनवून ठेवलं की ह्याचा उग्र वास असतो. तर हे फक्त तुम्ही शनिवारी रात्री झोपताना लावायचं, रविवारी सकाळी केस धुवून टाकायचे. आज रविवार आहे, मी तर विसरूनच गेली. आणि तुम्हाला सांगते, एरवी तुम्हाला वाटलं की तुम्हाला आता खूप रुखसुखं वाटते, शांत हवं आहे, तर मग हे तेल लावायचे, अशी तेलं लावायची. साधं खोबऱ्याचं तेल लावून काही उपयोग नाही. आणि हे ते 70 रुपये झाले, याची किंमत वाढली, 72 रुपये आहे. एरंडेल तेल, साधं एरंडेल तेल आहे, हे पण आपल्याला याच्यात वापर करायचा आहे. थोडासा 1 कॅप टाकायची. तर हे जे याला कॅस्ट्रॉल ऑइल म्हणतात, मी ते कॅस्ट्रॉल, मला म्हणतात अरे मम्मी कॅस्ट्रॉल म्हणू नकोस, ते पेट्रोल पंपावर असतं ते ऑइल. म्हणजे इंग्रजी म्हणून मला इंग्रजी भाषेचा मी मनापासून कधी स्वीकारच, मी शिकतच मला काही, कारण खूप सारं एकसारखे शब्दांचं नाउन्स प्रोनाउन्स असतं. तर अश्विन फाईन केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्सचं आहे हे. अश्विनची सगळी तेलं मी वापरते, फार छान असतात.
तर अश्विनचं सिम्बॉल बघा, असं एक प्रयोगशाळेमध्ये नाही का एक चंबू असतो आणि त्याच्यातनं एक नळीन, दुसरा एक छोटासा ग्लास आहे, तर हे ते अश्विनचं सिम्बॉल असतं, अश्विनचं. आणि हे चार आणल्यात कॅप्सूल. नंतर आपण ह्या विटॅमिन एच्या या कॅप्सूल त्या तेलात नंतर मिक्स करायच्या. तर आता हे बघा अर्धा तास काय 1 तास होत आला आहे, तिथं तुम्हालाच मी 30 मिनिटाचा व्हिडिओ झाला. तर आता हे बघा चांगला आता अर्क उतरला आहे सगळा, आहे ना. तर आता हा सगळा अर्क उतरला आहे, सगळा उतरला आहे सगळा त्याच्यात बघा. तर हा सगळा अर्क उतरला आहे. आता साधारण तुम्ही बघू शकता सगळेच घटक जे आहेत आपले आवळा सोडून सगळे चांगले असे मस्त भाजले गेलेत कमी तेलामध्ये. आणि याचा जो मोहरी तेलाचा उग्र वास आहे तोही बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. म्हणजे कसं आजकालची मुलं केसांना लावताना म्हणतात अरे मम्मी भैया तेल नको, खूप वास येतो. तर ते खरं आहे, वास येतो. ही तेल आपल्या महाराष्ट्रात आपण शेंगदाण्याचं तेल वापरतो, खोबऱ्याचं गोव्याला वापरतात. पण खरं सांगू हे तेल खूप चांगलं आहे, ऑरिजिनचं ऐकलेलं, त्याच्यामुळे ते पण म्हणायचे की ते पायाला, डोक्याला, डोळ्यात पण एक थेंब टाकतात. तर हे ते मोहरीचं तेल गेले मग 5 वर्षापासून माझ्या घरात मोहरीचं तेलाला स्थान मिळालं. याआधी नाही तर वर्षातून एकदा फक्त लोणचं बनवताना वापर व्हायचा. तो व्हिडिओ फार मोठा झाला आहे, तर मी तुम्हाला नंतर शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकेल ऑइल बनवल्याचा आणि भरल्याचा. तसेच पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.